श्रोतेहो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोतेहो, जीवनाचा प्रवास करत असताना या जीवनाच्या प्रवासात आपल्या मनाच्या कोपऱ्यात साचलेलं काही अनुभव असे असतात की जे शब्दांनी आपल्याला सांगता येत नाही. कारण प्रत्येक चेहऱ्यामागं एक वेगळी अशी कहाणी असते. प्रत्येक हसण्यात एखादं दडलेलं दुःख असतं आणि प्रत्येक शांत माणूस आतून किती तोटलेला आहे हे जगाला कधीही दिसत नाही. आपल्याला माहिती आहे, काळ बदलला, माणसं बदलली, नाती बदलली, पण माणुसकी मात्र कुठंतरी हरवत गेले. या स्वार्थाच्या गर्दीत भावना हरवल्यात. खोट्या चेहऱ्यांच्या बाजारात खऱ्या मनांची किंमत कमी झाली. श्रोतेहो, काही माणसं आयुष्यात येतात फक्त आपल्याला वापरण्यासाठी, तर काही आपल्याला तोडून निघून जातात. पण तरीही आयुष्य शिकवत राहतं की स्वतःचं मन स्वच्छ ठेवा. कारण घाणेरड्या जगातही चांगुलपणा जिवंत ठेवणं हीच खरी माणुसकी असते. श्रोतेहो, लोक काय बोलतात यापेक्षा आपण कोणासाठी किती प्रामाणिक आहोत हे जास्त महत्वाचं असतं. कारण वेळ प्रत्येकाचा चेहरा बदलू शकते, पण मनातली सत्यता कधी बदलत नाही. म्हणून श्रोतेहो, फालतू विचारांपासून दूर राहा, नकारात्मक माणसांपासून अंतर ठेवा आणि मनाला आनंद देणाऱ्या माणुसकीच्या सुंदर प्रकाशात जगायला शिका. कारण शेवटी आयुष्य मोठं नसतं, पण मनांना मोठं जगता आलं तरच जगणं सुंदर बनत असतं. बघा, पटते का? पटलं तर नक्की विचार करा. श्रोतेहो, आपण नवीन असाल आणि आपण अजूनही हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज चांगल्या गोष्टीसाठी सपोर्ट म्हणून हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. हे सुंदर सुंदर विचार आपल्या नातेवाईकापर्यंत, आपल्या मित्रपरिवारापर्यंत आवर्जून शेअर करून पोचवा. लाईक आणि कॉमेंटच्या माध्यमातून हे विचार आपल्याला कसे वाटतात ते देखील आवर्जून कळवत चला. चला करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. काही माणसं तुमच्यासमोर इतके प्रेमानं वागतात की त्यांच्यावर सहज विश्वास बसतो, पण वेळ गेल्यावर कळतं की त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू खरं नव्हतं. तो फक्त स्वार्थाचा मुखवटा होता. कारण ज्यांच्या मनात माणुसकी नसते त्यांना नात्यांची किंमत कधी समजत नाही. दुसऱ्यांच्या आयुष्यात डोकावून त्यांच्या चुका शोधण्यात अनेकांना फार आनंद मिळतो, पण स्वतःच्या स्वभावातील अहंकार, मत्सर आणि खोटेपणा त्यांना कधीच दिसत नाही. जग बदलण्याची भाषा करणारी ही माणसं स्वतःचा विचार बदलायला मात्र तयार नसतात. काही लोक तुमचं दुःख समजून घेत असल्याचा आव आणत असतात, पण आतून त्यांना तुमचे पडझड पाहण्यातच आनंद मिळत असतो. अशा माणसांपासून अंतर ठेवलेलं बरं असतं. कारण जखमेवर फुंकर घालणारे कमी असतात आणि मीठ चोळणारे जास्त भेटत असतात. खोट्या कौतुकानं जवळ येणारी माणसं ही नेहमीच मनानं जवळ असतातच असं नसतं. काहींचा उद्देश फक्त तुमचं आयुष्य जाणून घेणं असतो, जेणेकरून वेळ आली की त्याच गोष्टीचा तमाशा करता येईल. म्हणून प्रत्येक हसऱ्या चेहऱ्यावर विश्वास ठेवू नका. मन स्वच्छ असणारी माणसं कधीच दुसऱ्यांच्या अपयशावर आनंद साजरा करत नाहीत. कारण त्यांना माहीत असतं प्रत्येक माणूस आपल्या आयुष्यात कुठल्या ना कुठल्या वेदनेशी लढत असतो. माणुसकी म्हणजे दुसऱ्याला समजून घेणं, त्याला तोडणं नाही. फालतू बोलणाऱ्या लोकांचं एक वैशिष्ट्य असतं, त्यांच्याकडे स्वतःचं काही निर्माण करण्याची ताकद नसते. म्हणून ते दुसऱ्यांच्या आयुष्यावर टीका करून स्वतःला मोठं समजतात. पण झाड फळांनी मोठं होतं, सावलीनं नाही. काही माणसं नातं जपण्यासाठी नाही तर स्वतःचा फायदा जपण्यासाठी जवळ येतात. गरज संपली की त्यांचा आवाजही बदलतो. म्हणून शब्दांपेक्षा
वागण्यातली प्रामाणिकता ओळखायला शिका. तुमच्या आनंदामुळं ज्या लोकांना त्रास होतो त्यांच्या मनात आधीच दुःख आणि मत्सर भरलेला असतो. कारण आनंदी माणूस कधी दुसऱ्याचं सुख हिरावून घेण्याचा प्रयत्न करत नाही. काही लोक सतत नकारात्मक बोलतात कारण त्यांना स्वतःच्या आयुष्यात समाधान नसतं. असमाधानी मन नेहमीच दुसऱ्यांच्या आनंदात दोष शोधत राहतं. म्हणून अशा विचारांपासून स्वतःचं मन जपणं खूप गरजेचं असतं. खरी श्रीमंती पैशात नसते तर मनात असलेल्या माणुसकीत असते. कारण पैसा फक्त घर मोठं करू शकतो, पण मन मोठं करण्याची ताकद फक्त चांगल्या संस्कारांमध्ये असते. दुसऱ्यांच्या संघर्षाची थट्टा करणारी माणसं स्वतः कधीच मोठे संघर्ष पाहिलेले नसतात. कारण वेदना अनुभवल्यावर माणूस कठोर नाही तर संवेदनशील बनतो. काही लोक तुमच्या आयुष्यात फक्त गोंधळ निर्माण करण्यासाठी येतात. त्यांना शांतता आवडत नाही कारण त्यांच्या मनात कायम वादळ सुरू असतं. म्हणून प्रत्येकाला आपल्या जवळ ठेवणं आवश्यक नसतं. खोटं बोलून स्वतःला चांगलं दाखवणं खूप सोपं असतं, पण सत्यानं जगण्यासाठी स्वभावात प्रामाणिकपणा लागतो आणि तो प्रत्येकाकडे नसतो. तुमच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेणारी माणसं नेहमीच तुमच्या शांततेला कमकुवतपणा समजतात. पण समुद्र शांत असला तरी त्याची खोली कमी नसते. लोकांच्या मतांचा विचार करत बसलात तर स्वतःचं आयुष्य जगायचं राहून जाईल. कारण प्रत्येकाला खुश ठेवणं अशक्य असतं. म्हणून स्वतःच्या मनाला शांत ठेवणं जास्त महत्वाचं असतं. काही लोक चेहऱ्यावर प्रेम दाखवतात पण मनातून सतत तुलना करत राहतात. त्यांना तुमचं अस्तित्व नाही खटकत तर तुमचं समाधान खटकत असतं. माणूस बोलण्यातून नाही तर दुसऱ्याच्या अनुपस्थितीत त्याच्याबद्दल काय बोलतो यातून ओळखला जातो. कारण खरी माणुसकी पाठीमागे ही आदर ठेवण्यात असते. ज्यांच्या मनात सतत राग, मत्सर आणि द्वेष भरलेला असतो त्यांना प्रत्येक माणूस चुकीचाच वाटतो. कारण घाणेरड्या आरशात स्वच्छ चेहराही खराबच दिसतो. जे माणसं सतत दुसऱ्यांना कमी लेखतात त्यांच्या मनात स्वतःबद्दलच मोठी असुरक्षितता असते. कारण आत्मविश्वास असलेली माणसं कधीच दुसऱ्यांना खाली खेचत नाहीत. नातं टिकवण्यासाठी प्रेमापेक्षा समजूतदारपणा जास्त महत्वाचा असतो. कारण शब्दांनी जवळ येणं सोपं असतं पण स्वभावानं जवळ राहणं कठीण असतं. दुसऱ्यांच्या वेदनावर हसणारी माणसं कधीच आयुष्यात खरी शांत झोप घेऊ शकत नाहीत. कारण प्रत्येक अश्रूचा हिशोब वेळ एक दिवस नक्की मागत असतो. फक्त बाहेरून मोठं दिसणं म्हणजे मोठेपण नसतं. खरं मोठेपण एखाद्याच्या अडचणीत त्याच्या पाठीशी उभं राहण्यात असतं. तुम्ही किती चांगलं वागलात तरी काही लोकांना तुमच्या चूकच दिसणार. कारण त्यांचा स्वभावच चांगुलपणात दोष शोधण्याचा असतो. मनात शांतता असेल तर बाहेरच्या आवाजांचा फारसा परिणाम होत नाही. कारण मजबूत मनाची माणसं लोकांच्या बोलण्यानं नाही
तर स्वतःच्या विचारांनी जगतात. आयुष्य खूप छोट आहे, म्हणून ते लोकांच्या नकारात्मक विचारांमध्ये अडकवू नका. जे मनाला आनंद देतात, जे माणुसकी जपतात, जे तुमच्या हसण्यात खरंच आनंद मानतात, अशा माणसांसोबतच आयुष्य सुंदर बनतं.